नमस्कार, वेलकम अन्नदा फूड्स अँड हॉबी क्लासेस अँड केतकी क्रिएशन्स मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इन्स्टंट दिरडे किंवा चीला जे असतं ते कसं बनवायचं। तर त्याच्यासाठी आपल्याला घरचं साहित्य लागेल। त्याच्यासाठी लागेल आपण आता या वाटी छोट्या वाटीप्रमाणे घेतलंय, तर तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता, कमी जास्त। ओके, या वाटीने हे तांदळाचं पीठ घेतलंय, त्याच्यानंतर हे आहे गव्हाचं पीठ, त्याच्यानंतर डाळीचं पीठ, बाजरीचं पीठ, तुमच्याकडे असेल तर तुम्ही ज्वारीचं पीठ घेऊ शकता, नाचणीचं पीठ घेऊ शकता, जी पीठ आहेत ती सगळी घेऊ शकता। ओके, त्याच्यानंतर आपल्याला इथे घ्यायचंय तिखट, मीठ, हळद, जिरे पावडर, हिंग आणि आपल्याला पाणी घ्यायचे मिक्सिंग करण्यासाठी आणि धणे पावडर घ्यायची। ओके, तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, याच्यामध्ये आपल्याला एक एक पीठ जी आहेत ती आपल्याला मिक्स करायचं आहे। हे आहे तांदळाचं पीठ, त्याच्यानंतर हे आहे बाजरीचं पीठ, ज्वारीचं पीठ, तुमच्याकडे असेल तर तुम्ही बाजरीचं पण घेऊ शकता, त्याच्यानंतर हे आहे डाळीचं पीठ, त्याच्यानंतर हे आहे गव्हाचं पीठ। तर अशा प्रकारे आपल्याला ही सगळी पीठं याच्यामध्ये घ्यायची आहेत। त्याच्यानंतर आपल्याला ही पीठं मिक्स करून घ्यायची आहेत व्यवस्थित, आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार तिखट, मीठ, चवीनुसार मीठ टाकायचं आहे, चवीनुसार मीठ। आणि याच्यामध्ये तुम्ही टोमॅटो, कांदा, तुम्हाला ज्या भाज्या आवडतात, बीट, ते पण तुम्ही टाकू शकता, चवीनुसार मीठ। त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडासा हिंग टाकायचा आहे, त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं लाल तिखट चवीनुसार, गरम मसाला असेल तर तुम्ही टाकू शकता थोडासा, त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडासा टाकू शकता, याच्यामध्ये धने पावडर टाकायची आपल्याला, त्याच्यानंतर आपल्याला याच्यात टाकायचे आहे हळद, त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहे जिरे पावडर, थोडीशी जिरे पावडर आपण टाकू शकतो याच्यामध्ये। त्याच्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय। जसं आपण डोशाचं पीठ बनवतो त्या प्रकारे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। लागेल तसं आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि हे आपल्याला डोशाच्या पिठाप्रमाणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या वापरू शकता आणि याच्यामध्ये टाकायची आपल्याला कोथिंबीर, सोबतच आपल्याला एका साईडला आपल्याला तवा ठेवायचा आहे आणि तवा आपल्याला तापवायला ठेवायचा आहे। ओके, हे व्यवस्थित तुम्हाला मिक्स करून घ्यायचंय। अजून आपल्याला याच्यामध्ये पाणी लागेल,
व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे। तर थोडंसं पाणी अजून लागेल। तर बघा हे आपल्याला एवढं असं पातळ करून घ्यायचंय। आणि तुम्ही हवं तर थोडंसं टेस्ट करून बघू शकता जर तुम्हाला तिखट मीठ। अशा प्रकारे आपल्या ह्या पिठाची अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे। बघू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी अशी हवी आपल्याला। ओके, पहा बघा आपण तवा गरम करून घेतलाय आणि तव्यावर आपण थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे। ओके, तर आता आपण जे पीठ बनवलं होतं ते पीठ आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे। बघू शकता तुम्ही हे पीठ कशा प्रकारे आपण टाकलंय आणि त्याच्यानंतर ते असं डावाने थोडंसं आपल्याला पसरवून घ्यायचं आहे। याच्यावर तुम्ही कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो वगैरे ऍड करू शकता। इझी होतं, पटापट झटपट होतं। ओके, आणि आपल्याला लवकर शिजवण्यासाठी याच्यावर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचंय 1-2-3 मिनिटांसाठी। तर आपल्या अन्नदा फूड्स अँड हॉबी क्लासेसच्या पेजला फॉलो करा आणि केतकी क्रिएशन्स अँड पॉडकास्टच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर अशाच वेगवेगळ्या रेसिपीजसाठी, वेगवेगळ्या कॉस्मेटिक रिलेटेड, बेकिंग रिलेटेड सगळ्या माहितीसाठी पेजला नक्की फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। ओके, तर बघा हे आपल्याला अशा प्रकारे आधी कडा त्याच्या थोड्या थोड्या साईडनी सोडवून घ्यायच्या आहेत। तवा चांगला गरम झाल्यानंतरच त्याच्यामध्ये तुम्हाला पीठ टाकायचं आहे। ओके, तर बघा हे आपलं अशा प्रकारे झालेलं आहे। अशा प्रकारे तुम्ही करू शकता। ओके, सकाळी नाश्त्याच्या वेळेला, कोणत्याही वेळेला जेव्हा तुम्हाला हवं असेल त्यावेळेस तुम्ही करू शकता। याच्यामध्ये तुम्ही बाकीची पण पिठे ऍड करू शकता। मुळा पण घालू शकता तुम्ही। ज्या भाज्या तुमच्याकडे अवेलेबल आहेत त्या सर्व भाज्या याच्यामध्ये तुम्ही घालू शकता। ओके, तवा चांगला गरम झाल्यानंतरच आपल्याला हे पीठ तव्यावरती टाकायचं आहे आणि गोलसर जसं व्हिडिओत दाखवलं आहे त्याप्रमाणे ते पसरवून घ्यायचं आहे। थोडं जाडसर, म्हणजे एकदम असं पातळ करायचं नाहीये जसं आपण डोशाच्या वेळेस करतो। थोडं मीडियम चिल्यासाठी आपण जसं करतो किंवा दिरड्यासाठी। ओके, तर तसं आपण ते करायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला दोन्ही बाजूंनी ते भाजून घ्यायचं आहे। ओके, तर बघू शकता तुम्ही आपलं हे दिरडं, इन्स्टंट दिरडं किंवा ह्याला चिला पण म्हणतात काही लोक। तर अशा प्रकारे आपला हेल्दी चिला रेडी झालेला आहे। याच्यात तुम्ही सगळी घरातली पिठं मिक्स करून इन्स्टंटली करू शकता। टेस्ट पण खूप चांगली लागते याच्याने। तुम्ही पालक बारीक चिरून, मेथी बारीक चिरून घालू शकता। आलं लसूण पेस्ट घालू शकता, थोडीशी नाही घातली तरी पण चालेल।
अशा प्रकारे आपलं हे धिरडं रेडी झालेलं आहे. हे तुम्ही चटणी सोबत सर्व करून खाऊ शकता. चटणी सॉस याच्यासोबत तुम्ही हे सर्व करून खाऊ शकता. ओके, थँक्यू सो मच.